गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आज आपण ऑर्डिनरी डिफरन्शियल इक्वेशनच्या लेक्चर 47 वर आहोत. या लेक्चरमध्ये आपण 1/5 of d square sin ax which is equal to 1/5 of minus a square sin ax किंवा 1/5 of d square cos ax which is equal to 1/5 of minus a square cos ax या टाईपचे एक्झाम्पल्स बघणार आहोत. त्यापैकी एक एक्झाम्पल आपण लास्ट लेक्चरमध्ये बघितलेलं आहे. आता आपण दुसऱ्या एक्झाम्पलवर आहोत. सॉल्व d2y divided by dx square plus a square y which is equal to cos ax. Solution: the given equation is d2y divided by dx square plus a square y which is equal to cos ax. This equation written in symbolic form is d square plus a square ब्रॅकेट मध्ये आणि ब्रॅकेटच्या बाहेर y which is equal to cos ax where d is equal to d by dx. The roots of f of d म्हणजे f of d ची किंमत इथे आहे d square plus a square which is equal to 0 are plus minus ai. For example, d square plus a square is equal to 0, d square is equal to minus a square, d square is equal to I square a square आणि d is equal to plus minus ia. याला आपण अल्फा प्लस मायनस आय बीटाच्या स्वरूपात लिहू शकतो. याचाच अर्थ अल्फाची किंमत इथे 0 आहे आणि बीटाची किंमत इथं a आहे. Hence the roots of f of d is equal to 0 r plus minus ai. इमॅजिनरी रूट्स मिळालेला आहे आणि इमॅजिनरी रूट्सचा फॉर्म्युला आपल्याला ऑलरेडी माहित आहे. e टू द पॉवर अल्फा x इन ब्रॅकेट c1 cos बीटा x प्लस c2 sin बीटा x. मग अल्फाची किंमत 0 असल्यामुळे e टू द पॉवर 0x म्हणजे 1 होईल आणि c1 cos ax म्हणजे बीटाची किंमत आहे c1 cos ax प्लस c2 sin ax हे आपल्याला कॉम्प्लिमेंटरी फंक्शन मिळालेलं आहे आणि म्हणून hence the complementary function is c1 cos ax plus c2 sin ax. Now the particular integral is 1/d square plus a square into cos ax. परंतु आपला फॉर्म्युला आपल्याला म्हणतो d स्क्वेअर जिथं जिथं असेल तिथं cos ax किंवा sin ax च्या x चा कोएफिशिएंट त्याचा मायनस a स्क्वेअर आपल्याला लिहायचा आहे. त्यामुळे 1/-a स्क्वेअर प्लस a स्क्वेअर cos ax, परंतु मायनस a स्क्वेअर प्लस a स्क्वेअर म्हणजे 0 होऊन जाईल. cos ax म्हणजे 1/0 cos ax आणि 1/0 म्हणजे इन्फिनिटी cos ax. म्हणजेच आपल्याला असं दृष्टीस आलं की आपली मेथड इथे फेल झालेली आहे. thus the method fails. त्यामुळे आपल्याला इन दिस केस अशा प्रकारच्या एक्झाम्पल्स मध्ये चेंज a टू a प्लस h म्हणजे स्मॉल इन्क्रीमेंट चेंज करून बघू. दिस गिव्स फॉर द व्हॅल्यू ऑफ द पर्टिक्युलर इंटेग्रल 1/d स्क्वेअर प्लस a स्क्वेअर इंटू cos a प्लस h x. This expression on the application of the principle above and the expansion of the operand by Taylor series becomes 1/, आता d स्क्वेअरच्या जागी आपल्याला cos a प्लस एच एक्स असल्यामुळे मायनस इन ब्रॅकेट a प्लस एच चा वर्ग प्लस a चा वर्ग ठेवावा लागेल. ब्रॅकेटमध्ये cos ax minus sin ax into hx divided by 1 factorial minus cos ax into h square divided by 2 factorial plus dot dot dot. आता हे कसं आलं तर टेलर सिरीज काय आहे बघा. बिकॉज f of x plus h असेल तर which is equal to f of x plus h upon 1 factorial या f of x ची डेरिव्हेटिव्ह म्हणजे f dash of x प्लस h चा वर्ग डिवायडेड बाय 2 फॅक्टोरियल या f डॅश ची पुन्हा डेरिव्हेटिव्ह म्हणजे f डबल डॅश ऑफ x प्लस डॉट डॉट डॉट. आता
आपल्याजवळ काय होतं, कॉस ए प्लस एच. काय होतं, कॉस ए प्लस एच. त्याच्या बदल्यात काय, इथे एफ ऑफ एक्स प्लस एचच्या ऐवजी एफ ऑफ एक्स आलं. म्हणजे काय होईल हो, कॉस ए प्लस एच बरोबर काय येईल, कॉस ए एक्स येईल. एफ ऑफ एक्स आलं ना, तर हा ए आणि एक्स म्हणजे कॉस ए एक्स येईल. राईट. सुरुवात. आता एफ ऑफ एक्स कॉस ए एक्स. आता याची डेरिव्हेटिव्ह, कारण की फॉर्म्युला काय सांगते, एफ डॅश ऑफ एक्स आणि हा एच. तर हा एच जो आहे तो काय आला, एच ला एच आला 1 फॅक्टोरियल. आता याची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू ए करावं लागेल आपल्याला. म्हणजे कॉस ए एक्स ची डेरिव्हेटिव्ह मायनस साइन ए एक्स आणि ए एक्स ची डेरिव्हेटिव्ह एक्स प्लस याचा वर्ग अपॉन 2 फॅक्टोरियल. इथं सुद्धा काय आला, याचा वर्ग अपॉन 2 फॅक्टोरियल. आता या साइन ए एक्स ची 2 वेळा, म्हणजे अजून पुन्हा डेरिव्हेटिव्ह जर काढायचं असेल तर हा मायनस मायनस साइन ए एक्स ची डेरिव्हेटिव्ह कॉस ए एक्स आणि या ए एक्स ची डेरिव्हेटिव्ह, पहिले तर एक्स ऑलरेडी होतच तिथे, म्हणजे विथ रिस्पेक्ट टू ए करत आहे आपण, म्हणजे याचा वर्ग एक्सचा वर्ग. आणि अशा तऱ्हेनं हे जे टेलर सिरीज आहे ते आपण यूज केलेलं आहे. म्हणजे कॉस ए एक्स मायनस याची डेरिव्हेटिव्ह मायनस साइन ए एक्स एच बाय 1 फॅक्टोरियल जशाला तसा, आणि त्याची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू ए जर विचार केला तर साइन ए एक्स ची डेरिव्हेटिव्ह कॉस ए एक्स इंटू एक्स. इथं एक्स आला, पुढच्या वेळेस एक्स स्क्वेअर येईल, म्हणजे पुन्हा एक्स मिळेल, पुन्हा एक्स मिळेल. अशा तऱ्हेनं हे तुम्हाला सहज समजून जाईल. द फर्स्ट टर्म इज ऑलरेडी कंटेन्ड इन द कॉम्प्लिमेंटरी फंक्शन. कॉम्प्लिमेंटरी फंक्शन काय आलेलं आहे, C1 कॉस ए एक्स प्लस C2 साइन ए एक्स. तर कॉस ए एक्स आहे कॉन्स्टंटला, तर काही कितीही कॉन्स्टंट असलं तरी त्याच्या बदल्यात आपण सिंगल कॉन्स्टंट घेऊ शकतो. म्हणून कॉस ए एक्स ही जी टर्म आहे ती ऑलरेडी कॉम्प्लिमेंटरी फंक्शन मध्ये आलेली आहे. आणि सोबतच जर ती पर्टिक्युलर इंटेग्रल मध्ये येत असेल तर दोन्हीपैकी आपल्याला एक घेता येईल. मग आता पर्टिक्युलर इंटेग्रल मध्ये जी कॉस ए एक्स आलेला आहे त्याला आपण वगळून टाकू, डिलीट करून टाकू, कारण की कॉस ए एक्स ऑलरेडी इन कॉम्प्लिमेंटरी फंक्शन अँड हेज नीड नॉट बी रिगार्डेड हिअर. पुन्हा त्याला घ्यायची गरज नाही. हेज द पर्टिक्युलर इंटेग्रल विल अकॉर्डिंगली बी रिटर्न. आता याचं एक्सपान्शन केलं, 1 अपॉन मायनस ए चा वर्ग मायनस 2ah मायनस एच चा वर्ग प्लस ए चा वर्ग. ब्रॅकेटमध्ये काय केलं मग, कॉस ए एक्स आपण पुन्हा नाही लिहिल्यामुळे इथून लिहिलं आता, मायनस साइन ए एक्स इंटू एच एक्स अपॉन 1 फॅक्टोरियल मायनस कॉस ए एक्स इंटू एचचा वर्ग एक्सचा वर्ग अपॉन 2 फॅक्टोरियल प्लस साइन ए एक्स, म्हणजे याची डेरिव्हेटिव्ह आता कॉस ए एक्स ची मायनस साइन ए एक्स, हे मायनस म्हणजे प्लस येऊन जाईल, साइन ए एक्स एच क्यूब एक्स क्यूब अपॉन 3 फॅक्टोरियल प्लस टर्म्स विथ हायर पॉवर ऑफ एच. पुढच्या टर्म ज्या येणार आहेत ते एचचा पॉवर वाढतच चाललेला आहे. इथं एच आहे, इथं एच स्क्वेअर आहे, इथं एच क्यूब आहे, पुढे एच रेस टू 4 येईल. मग आता हा ए स्क्वेअर कॅन्सल झाला, याच्यातून मायनस एच काढला कॉमन आणि ब्रॅकेटमध्ये राहिलं विच इज इक्वल टू 1 अपॉन मायनस एच इन ब्रॅकेट 2a प्लस एच. आणि इथून पहिला टर्म, दुसरी टर्म, तिसरी टर्म, ईच अँड एव्हरी टर्म्स कंटेन्स एच, त्याच्यातून आपण मायनस एच कॉमन काढला. ब्रॅकेटमध्ये काय शिल्लक राहिलं, एक्स साइन ए एक्स. इथं काय शिल्लक राहिलं, एच एक्स स्क्वेअर डिवायडेड बाय 2 फॅक्टोरियल कॉस ए एक्स. इथं काय शिल्लक राहील, मायनस एचचा वर्ग एक्स क्यूब अपॉन 3 फॅक्टोरियल साइन ए एक्स प्लस टर्म्स विथ हायर पॉवर ऑफ एच. हा मायनस एच आणि हा मायनस एच कॅन्सल झाल्याच्या नंतर काय शिल्लक राहील, 1 अपॉन 2 ब्रॅकेटमध्ये 2a प्लस एच इन ब्रॅकेट एक्स साइन ए एक्स प्लस एच एक्स स्क्वेअर डिवायडेड बाय 2 फॅक्टोरियल कॉस ए एक्स मायनस एचचा वर्ग एक्स क्यूब अपॉन 3 फॅक्टोरियल साइन ए एक्स प्लस टर्म्स विथ हायर पॉवर ऑफ एच.
जे की आपण इथं लिहिलेलं आहे 1/2a प्लस एच इन ब्रॅकेट एक्स साइन ए एक्स प्लस एच एक्स स्क्वेअर डिवायडेड बाय 2 फॅक्टोरियल कॉस ए एक्स मायनस एच स्क्वेअर एक्स क्यूब अपॉन 3 फॅक्टोरियल साइन ए एक्स प्लस टर्म्स विथ हायर पॉवर ऑफ एच. ऑन मेकिंग एच अप्रोचेस टू 0, जर एच हा स्मॉल इन्क्रीमेंट असल्यामुळे 0 कडे जात असेल तर जिथं जिथं एच आहे तिथं तिथं 0 मल्टिप्लाय एनिथिंग इज 0, 0 मल्टिप्लाय एनिथिंग इज 0. याच्या पुढच्या टर्ममध्ये तर एचची पॉवर वाढतच आहे, त्याच्यामुळे एच आहेच. म्हणजे फक्त काय टर्म मिळेल आपल्याला, याच्यातून मिळेल 1/2a इंटू एक्स साइन ए एक्स. म्हणजेच पर्टिक्युलर इंटिग्रल आपल्याला आता मिळेल ऑन मेकिंग एच अप्रोचेस 0, दिस रिड्युसेस टू एक्स साइन ए एक्स अपॉन 2a. आता कंप्लीट सोल्यूशन, हेन्स द कंप्लीट सोल्यूशन इज y इज इक्वल टू कॉम्प्लिमेंटरी फंक्शन प्लस पर्टिक्युलर इंटेग्रल. आता कॉम्प्लिमेंटरी फंक्शन आपण ऑलरेडी काढलेलं आहे विच इज इक्वल टू c1 cos ax प्लस c2 sin ax प्लस पर्टिक्युलर इंटेग्रल आपल्याला मिळालेला आहे x sin ax अपॉन 2a. थँक्यू.